हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर मी चाललेले आहे ॲनिव्हर्सरीला. तर मग भेटूया आपण ॲनिव्हर्सरीमध्ये. तर मग चला, आता मी टॅक्सीत आहे. पोचलो की तुम्हाला सगळं कळेलच की आजची जी ॲनिव्हर्सरी आहे ती खूप खास आहे आणि आम्ही लहानपणाचे शेजारी आहोत. तर मग भेटूया आपण ॲनिव्हर्सरीला. चलो. अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. तर हे जे सगळं डेकोरेशन केलेलं आहे हे माझ्या बिल्डिंगच्या मागे आमचं गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे जागा आहे. त्या जागेवरती केलेलं छान असं डेकोरेशन आहे. आणि हा दादा आणि ही वहिनी, एक छान अशी आमची स्टोरी आहे ती तुम्हाला ऐकायला भेटेलच. पण आता हे यांचं 25वं वर्ष ॲनिव्हर्सरीचं आहे. तर मुलींनी काय त्यांच्यासाठी सेलिब्रेशन केलेलं आहे हे आपण आता जरा बघून घेऊया. तर तुम्हाला कळेलच की खरंच या दादाला 3 मुली, आपण बोलतो ना मुलगी पहिली बेटी ही धनाची पेटी. तर खरंच या दादाच्या 3 मुली या धनाच्या पेटीच आहेत. मुलांचा आपण बोलतो ना, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आता काही फरक नाही राहिलेला आहे. मुलीसुद्धा छान असं बोलतात ना की त्या आईवडिलांना मुलाची कमी असं हे भासून देत नाहीत. अशा ह्या 3 मुली आहेत आणि खरंच या 3 मुली एवढ्या सुंदर आहेत. यांना आपल्या मम्मी पप्पांचं जे स्ट्रगल आहे हे यांना खरंच माहिती आहे. यांना आजी होती, त्यांची आजी ऑफ झालेली आहे. आणि त्याच्यानंतर हा दादा प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये कामाला होता. तर ते प्रिन्स अली खान हॉस्पिटल तेव्हा 3 मुली झाल्या होत्या, चांगल्या मोठ्या होत्या. आणि दादानी खूप मेहनत केलेली आहे. त्याचा जॉब म्हणजे प्रिन्स अली खान हॉस्पिटल बंद झाल्याच्या नंतर दादानी खूप अशी मेहनत केलेली आहे. वहिनींनी छान असा सपोर्ट केलेला आहे. आणि त्यांच्या 3 मुलींनीसुद्धा छान त्यांना रिस्पॉन्स दिला आहे. त्या सगळं त्यांचं सुख दुःख त्यांनी फॅमिलीनी खरंच वाटून घेतलेलं आहे. त्यातूनही त्या मुलींनी छान असं त्यांनी सेलिब्रेशन केलं आहे. तुम्ही बघू शकता त्यांनी गिफ्ट ठेवले होते. तर त्याच्यासाठी ती चिठ्ठी जेवढी लोक आले आहेत त्यांचं नाव घेऊन ते बघितलं तुम्ही ज्या सगळ्या चिठ्ठ्या घड्या झाल्या, चिठ्ठींवरती नाव लिहून त्या मस्त फोल्ड करून ती ताई बघताय की मस्तपैकी सगळ्यांची नावं लिहिली आहेत आणि फोल्ड करून त्या टोपलीमध्ये टाकलेली आहेत. आणि जेवढेसुद्धा त्यांचे नातेवाईक म्हणजे घरातले काही जे आले आहेत ते सगळ्यांचं नावं लिहून त्या टोपलीत टाकलेले आहे. आणि हा जो स्टँड आहे तर हा स्टँड आपला त्या मोठ्या मुलींनी तिच्या मम्मीला आणि पप्पांना ॲनिव्हर्सरी म्हणजे 25वी ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट केलं होतं. दोघांनाही मम्मी पप्पांना रिंग. तर तो हा रिंग स्टँड आहे. तो स्टँडसुद्धा एवढा सुंदर होता. तिच्या मैत्रिणींनी बनवलं होतं. तुम्ही बघू शकता छान असा स्टँड. तुम्ही जो रिंगचा स्टँड बघितला होता तो त्या मुलींनी छानपैकी, या 3ही मुली त्यांच्या आहेत. ती लेफ्टला आहे, मोठी आहे, राईटला आहे 2 नंबर आणि ही मध्ये आहे, ही छोटी आहे. पण ही छोटी खरंच छोटा पॅक बडा धमाका आहे. त्यांचा मुलालाही ती मागे टाकेल अशी ही 3ही मुली आहेत. खरंच खूप सुंदर. आणि त्यांनी जे सेलिब्रेशन केले आपल्या मम्मी पप्पांचं 25वं खरंच बघण्यासारखं आणि शोभर होतं ते. तुम्ही त्याचं पुढचं तुम्ही बघू शकता. त्या मुलींनी अजून काय काय केले आपल्या मम्मी पप्पांसाठी. आवर्जून मला बघायला आणि त्यांच्याबद्दल सांगायला फार त्यांचा अभिमान वाटतो की त्यांना त्यांच्या मम्मी पप्पाबद्दल जो गर्व आहे ना ते खरंच खूप छान आहे. मस्तच. उभा राहा, उभा राहा. पण तुम्ही उभे राहा. दादा उभा राहा, बसून नाही, उभा राहा. तुम्ही आधी उभे राहा. तुम्ही पायावर बस आणि घाल. हे बघ आता बस.
चला चला. तर आता आलेला आहे आपला केक. केक हा ह्या ताईला त्या मुलींनी ऑर्डर केला होता. तिने स्वतःहून बनवला आहे त्यांच्यासाठी. ती पण त्यांचा एक घरातलाच मेंबर आहे. ताई आहे तिने सुंदर असा केक बनवला आहे. आणि वहिनींचं असं होतं की हा केक तिने बनवला आहे त्यांना सगळ्यांपर्यंत पोचवायचं होतं. त्या खरंच काही बोलतात आपण आपल्या मनात गोष्टी काही ठेवू शकत नाही. तसं त्यांची ॲनिव्हर्सरी चालू असताना सुद्धा त्यांना ते सांगायचं होतं की हा केक तिने बनवून आणलेला आहे. तुम्ही बघितलं असेल त्यांचं हात असं ओरडून ते सांगत होते की तो केक तिने बनवला आहे. आणि आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं हो तेच सांगणार. पण वहिनीचा फार आनंद होता तो त्यांना सांगायचं होतं. तर अशा प्रकारे त्यांनी तो व्यक्त केलेला आहे. तुम्ही बघू शकता. मला खरंच त्या तीन मुलींनी जे सेलिब्रेशन केलेलं आहे 25व त्यांच्या मम्मीची ॲनिव्हर्सरी हे मला तर फार आवडलेलं आहे. फार म्हणजे फार. तर आम्ही गेमसुद्धा खेळलो. आणि हे माझ्यासाठी सरप्राईज होतं की त्यांच्या ॲनिव्हर्सरीला त्या मुलींनी गेम ठेवला होता. चिट्ट्या बनवल्या होत्या. तुम्ही आता बघा कशा होत्या त्या. आधी एक आहे नंतर तुम्ही एक आहे नंतर दोन आहे. दोघांनी मिळून एक आहे काढली. हे पहिला नंबर पहिलं नाव आहे चिठ्ठी खोल का राणी राणी तुझा. हे बाबा असं बोलू नका. पहिलं नाव आहे नितीन सोलंकी. टाळ्या. सुनीता. हॅपी बर्थडे सुनीता. सरिता प्रजापती आहे ना. सरिता प्रजापती. टाळ्या. हे वहिनी दिली. हॅलो दुसरा पारितोषिक आहे नाव समजत नाही दुसरी चिठ्ठी काढा. स्वप्नील जोशी. चला स्वप्नील तुम्हाला 5,000. आता तुमच्या दोघांमध्ये हात हे चिठ्ठी ठेव तिला दे. तुम्ही दोघांनी मिळून दोघांनी हात फिरवा आणि एक चिठ्ठी घ्या. दोघांमध्ये एकच घ्या. तुम्ही त्यांचा हात पकडा. जाधव एक कुस्के काय ऑफकोर्स. अप्रोच. अप्रोच यांना 1,001 चा पारितोषिक. हे कोणतं नाव होतं. खाया पिया कुछ नहीं क्लास थोड़ा बारा ना. दीपाली नहीं पूरा नाम लो. ए ए ए हिप हिप हिप. आता सगळं ते चालवावं लागेल. शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात, दीपालीचा आणि माझी 7 जन्माची साथ. वा वा वा. अरे 25 वर्ष सांभाळा. अजून 25 वर्ष सांभाळा. जास्त सांभाळा. हो हे बोलले ना दीपा. बोलू लोचायला माणसं ऐकायला
गुलाबापेक्षा सुंदर आहे कळ्या, गुलाबापेक्षा सुंदर आहे कळ्या, राजेंद्रांचं नाव घेते लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवसा. तर तुम्ही बघितलंच असेल छानपैकी आपलं केक कापून झालेला आहे आणि खरंच हा त्यांच्यासाठी सरप्राईज होता मुलींकडनं. त्यांना हे माहिती नव्हतं की माझ्या मुलींनी माझ्यासाठी म्हणजे आमच्या दोघांसाठी एवढं सुंदर सरप्राईज ठेवलं होतं. त्यांच्यासाठी हा आनंद खूप लाख मोलाचा होता. त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की माझ्या मुली आमचं बड्डे सेलिब्रेशन एवढं छान करतील. आणि ह्या ज्या वहिनी आहेत, ह्या वहिनीची छोटी बहीण आहे आणि ह्यासुद्धा तिथेच राहतात. मोठी बहीण त्या खाली म्हणजे आमच्या एकाच बिल्डिंगमध्ये राहिला आहे, त्या ग्राउंड फ्लोअरला आहेत, त्या दुसरी बहीण 4th फ्लोअरला आहे. तर छान असं बोलतात ना, हे जे देवाने जे बांधलेली जी गाठ आहे एक फॅमिलीची, ही सुंदर अशी गाठ आहे आणि ही एकत्र बांधून ठेवलेली आहे. तर त्याचा हा आनंद आज त्यांची पूर्ण फॅमिली पुण्याला राहते, ती तिथून आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघितलंच असेल त्यांच्या पूर्ण फॅमिलीला. ॲक्च्युली त्यांच्या मम्मी वगैरे सगळेच होते, भाऊ वगैरे, पण मला ना फोटोज काय भेटले नाही आहेत, त्या गडबडीमध्ये सगळं राहून गेलं. पण मला जे आहे त्याच्यातच मी तो पूर्ण ब्लॉग बनवला आहे. आणि ही त्यांची 2 नंबर मुलगी आहे आणि मी आहे. आम्ही छान असं त्यांच्यासाठी डान्स केला होता, कारण की एक आनंद असतो ना, अब डान्स तो बनता है भाई. मग असं आम्ही पूर्ण फॅमिलीला त्यांनी स्टेजवर बोलवलं. आणि त्यांच्या बहिणीने तर तुम्ही बघितलंच असेल, त्यांची ती 2 छोटी बहीण आहे, ती छानपैकी असे बसलेले होते, सगळ्यांना घेऊन आली. कोणाला तसं म्हणजे वाटलं नाही पाहिजे की आपण ॲनिव्हर्सरीला आलो आणि तिथे मज्जा केलीच नाही, तर असं झालं नाही पाहिजे. म्हणून सगळ्यांना त्यांनी छानपैकी मस्त बोलवून डान्स करायला इन्व्हाइट केलं आणि डान्स करताना जो आनंद घेतला आहे आणि जो दादा आणि वहिनीसुद्धा तुम्ही बघत फार असा छान आनंद घेतला आहे. आणि ते खरंच ते दोघंही फार खुश होते की त्यांच्या मुलींनी त्यांना जो सरप्राईज दिला आहे हे फार त्यांच्यासाठी खूप छान होतं. तर आता आपण त्यावेळेस संकष्टी होती, छान हे होतं. तर आमच्या बिल्डिंगखाली मी जे तुम्हाला बोलली गणपतीचं मंदिर आहे, तर तिकडे आरती आहे. त्यांचं टायमानुसार त्यांना आरतीसुद्धा भेटली, तर तुम्ही बघू शकता ती आरती. त्यांना छान एवढं सौभाग्य लाभलं आहे की 25वी ॲनिव्हर्सरी आणि ती संकष्टीला आली आणि त्यांना बाप्पाची आरतीसुद्धा भेटली. त्या फारच अजून त्याच्यामध्ये बोलतात ना, सोने पे सुहागा, त्यातली अशा प्रकारे आपला सगळा प्रोग्राम झालेला आहे. आम्ही सगळे हॉलमध्ये आलो, सगळ्यांचं जेवण झालं, आम्हीसुद्धा जेवायला आलो. लास्टची ही पंगत होती, तर जेवता थोडंसं आम्ही हाय बाय केलं. मी होती आणि यासमोर माझ्या बसलेल्या आहेत सगळे घरातले वहिनीचे, आणि वहिनीसुद्धा हाय केलेला आहे. तर हे सगळी वहिनींची फॅमिली आहे, भावाची बायको वगैरे. तर थँक्यू, बाय. आणि हां, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.